उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या वाईकरांना रविवारी झालेल्या दमदार पावसाने दिलासा दिला. मात्र या पहिल्याच पावसाने वाई नगरपालिकेच्या विकास कामांचा आणि पावसाळी नियोजनांचा फोलपणा उघड केला. शहरातील ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक, गुलाबराव खामकर पथ हा मुख्य रस्ता अक्षरशः नदीसारखा वाहू लागल्याने पादचारी व वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. निवडणुकीच्या काळात विकासाची मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने शहरातील मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते आणि बंदिस्त गटारे उभारण्यात आली, मात्र पावसाचे पाणी वाहून जाण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आली नसल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला. पहिल्याच दमदार पावसात ही अवस्था झाली असेल तर आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास नागरिकांच्या घरामध्येही पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. फक्त रस्ते आणि बंदिस्त गटारे बांधणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी ही तितकीच महत्त्वाची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान 25 जून रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या शाब्दिक वादाची चर्चा अद्याप सुरू असतानाच पहिल्याच पावसाने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रशासनातील अधिकारी जर लोकप्रतिनिधींचेही ऐकत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एसी कार्यालयात बसून विकासाचे दावे करण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी काळात वाईकर नागरिक पालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.